तर गुड मॉर्निंग. आज दिवसाची सुरुवातच बघा कशी झाली होती, एकदम गोडाधोडानंच. तर इथं लाडू करायला घेतलं होतं, ती नणंदबाईंनी करायला घेतलं होतं, पण त्यांचं बांधायचं राहिलं होतं आणि मला हेल्पला बोलवलं होतं. मग मीच बांधायला बसले होते आणि त्यांना डबा वगैरे करायचा होता आरूचा. मग ते गेले होते डबा करायला. थोड्याशा चपात्या राहिल्या होत्या, मग त्या चपात्या पण करून घेतल्या, कारण आज उपवास होता आणि बाकी नंतर काय दिवसभराचा स्वयंपाक उरकून घेतला असता. मग सोबतच चपात्या करून घेतल्या. पुरेशा चपात्या झाल्या होत्या, त्यामुळे दुसरं काही केलं नाही. आणि नणंदबाईंनी भाजी पण बनवून गेल्या होत्या, त्यामुळे आज स्वयंपाकसुद्धा कमीच होता. चपात्या भाजी सगळी झाली होती. मग नंतर विचार केला थोडंसं कामाकडं बघावं, पण कुठलं कामाकडं होतंय. आधी पसारा तर राहिलेला तसाच होता आवरायचा. मग काय नंतर झाडून वगैरे काढून घेतलं. बाकी बाकीचं आवरायला घेते तोपर्यंत पोरांची गंमतच चालू होती. काय गंमत चालू होती, बहीण भावाचं सॉरी एवढं डिस्कस कशात चालू होतं ते तुम्हाला पण मी सांगते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर झाडून काढून मी खाली गेले पायऱ्यावरनं कचरा आधी घेऊन. मला खाली गेल्यावर ह्या दोघांची गंमत दिसली. आता या दोघांची उशीरपर्यंत गप्पा चालू होते. ती खाली येऊन मी बघायला लागले तर काय, याला विचारलं काय झालं, तर ही म्हणला मी बाळाला झोपवायला लागलो आणि बाळ म्हणते मला आतमध्ये मच्छर चावतात. इतकी कॉमेडी करतात ना ही दोघं असले की मला खरंच खूप करमतं. आणि ह्या दोघांशिवाय माझं आयुष्य म्हणजे अपूर्णच आहे. जे काय करायचं ते ह्या दोघांसाठी तर करायचं आहे. दुसऱ्या कुणाशी माझं काही संबंध नाही आहे, किंवा कोणी मला काय बोलतं काय विचार करते याचा मला काहीच फरक पडत नाही. फक्त या दोघांकडे बघून जगायचं आहे. आणि जगणं हे पैशाशिवाय काय नाही असं झालं आहे. म्हणूनच मी ना हे यूट्यूब हे प्लॅटफॉर्म निवडले कमवण्यासाठी. आता प्रयत्न तर करते, पण त्यासाठीच तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पण पाहिजेच की. संध्याकाळी जामुन बनवायला घेतलं होतं आणि काय करताना हे दोघांची लोडबोडमध्ये असतेच. गोळ्या येत पण नाहीत आणि लोडबोड करते. आणि ब्लॉगरचा मुलगा म्हटल्यावर ब्लॉगिंग कसं करतात तसंच बोलायला लागला होता. हे बघा आम्ही जामुन बनवत आहे.